नमस्कार, नवोदय मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत। आज आपण एका युवा शेतकऱ्याची माहिती या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। हा युवक आहे उच्च शिक्षित, ज्यानं आपलं शिक्षण MBA पर्यंत पूर्ण केलं। त्यानंतर एका बँकेमध्ये कामही केलं, परंतु शेतीमध्ये लहानपणापासून असणारी आवड आणि अचानकपणे आलेली घरची जबाबदारी या दोन्ही गोष्टींचा त्याने सांगोपांग असा विचार केला आणि आपल्या तीव्र इच्छा जी शेती करण्याची होती ती पूर्ण केली। ही यशोगाथा आहे बागणी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथील युवा शेतकऱ्याची। या शेतकऱ्याने आपल्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच सेंद्रिय शेतीची जोड दिली आणि आपल्या उत्पन्नामध्ये भरघोस असं वाढ केलेली आपल्याला दिसून येते। या शेतकऱ्याने आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केले। हे प्रयोग करत असताना शेतीसाठी लागणारा एकूण खर्च आणि मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ गाठला आणि शेती कशी फायद्यात आहे हे आजच्या युवा शेतकऱ्यांना दाखवून दिलं। चला तर मग आपण त्याच्या तोंडूनच ऐकूया ही यशोगाथा। नमस्कार, माझं नाव मयुरेश रामचंद्र मडूरकर, वाघणी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। आम्ही नेहमी बरीच वर्ष झाली सेंद्रिय शेतीकडे वळालोय आणि ऊस पीक आमचं मुख्य पीक आहे। आणि पूर्वी आम्ही रासायनिक खतांचा वापर असायचा। अलीकडच्या 7-8 वर्षामध्ये आम्ही सेंद्रिय शेती सोबत रासायनिक खर्च कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन, जमिनीचा पोत ठेवणे या बाबींचा विचार करून पीक घेतलेलं आहे। हे अडचण लागण आहे आणि माझं नाव मयुरेश रामचंद्र मडूरकर, राहणार बागणी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। सुरुवात आम्ही माझं शिक्षण BSc स्टॅटिस्टिक्स, MBA मार्केटिंग फायनान्स केली। नंतर सारस्वत बँकेत 13 वर्ष जॉब केला, पण परिस्थितीनुसार वडिलांचं अचानक निधन झालं। त्यामुळं घरचे एकत्र कुटुंब, माझी शेतीची आवड आणि एवढं शिक्षण आणि नोकरीचा अनुभव असून सुद्धा आपल्या शेतीत काहीतरी करायची कायम मनात एक इच्छा होती। त्या अनुषंगानं सध्याची शेती परवडत नाही म्हणून म्हटलं जातं। खर्च वाढते आहेत, उत्पादन कमी येते, जमिनीचा पोत बिघडते। यावर आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून देशी गाई सुरुवातीला एक पाळून तिचं गोमूत्र, तिचं प्रयोग करून आम्ही सेंद्रिय स्लरी स्वतः तयार केल्या। त्यासोबत केरन टेक्नॉलॉजी ज्यावेळी माझ्या संपर्कात आम्ही वापर सुरू केला, तर त्या दोन्हीचा जॉईंट इफेक्ट कसा मिळेल ह्यासाठी प्रयोग सुरू झाले आणि आम्ही तर गेली 7-8 वर्षे ह्या गोष्टी वापरतोय। आणि त्यामुळे रासायनिक खर्च कमी करून जमिनीचा पोत चांगला वाढवून उत्पादन चांगलं घेणं त्या अनुषंगानं सारखे प्रयोग करत असताना आम्हाला ते टेक्निक सापडले की त्यामुळं जमिनीचा पोत चांगला राहून कमी खर्चात येतं, त्या दृष्टीने आम्ही प्रयोग करत आहोत। प्रयोगाला आम्हाला यश पण मिळालं। दरवेळी आम्ही एकरी 100 टन प्लस कायम नेहमी उतार असतो। त्यावेळेला अजून वजनं यायची, पण ऊसाचा पोत आणि वजनं बघता सहज आम्ही 125 टन एकरी आम्हाला उत्पादन मिळेल नक्की एक खात्री आहे। आणि त्या उत्पादनाच्या आणि पैशापेक्षा जे पीक बघितल्यावर समाधान असतं ते आम्हाला खूप आवडतं। मी नोकरी करत असताना जे मला समाधान नव्हतं ते शेती करताना सगळ्यांना सोबत घेऊन जाताना आणि नव्या तरुण शेती करू इच्छिणाऱ्या असणाऱ्या शेतकऱ्यांना मला हेच सांगायचं आहे की तुम्ही प्रयोग करत चला। स्वतःचे तुम्ही काळ बदलता आहे, पूर्वीची शेती तशी न करता त्यासोबत जैविक खतांचा वापर, सेंद्रिय खतांचा वापर, योग्य कालावधीसाठी आळवणी आणि फवारणी घेणे खूप गरजेचं आहे। ती शेती समजून केली तर शेती फायद्याची ठरेल, नक्कीच फायद्याची ठरेल। माझे नाव मयुरेश रामचंद्र मडूरकर, राहणार बागणी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। माझा मोबाईल नंबर 99 23 13 19 48 हा व्हॉट्सअपचा नंबर आहे। तुम्ही मेसेज करू शकता, अधिक माहिती घेऊ शकता आणि तुम्हाला अधिक माहिती हवी असेल, प्रत्यक्ष प्लॉट बघायचा असेल तरी तुम्ही आमच्या मळ्यात भेट देऊ शकता।
धन्यवाद.